मृत्यूनंतरही यातना संपेना, दर्याखोऱ्यातून मार्ग काढत मृतदेहावर करावा लागतो अंत्यसंस्कार। जास्त कमजोर पाणी पडलो तर हमू प्रीत काय धरी बसवा का आम्हाला फळसीनी मागणी जोये। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलमाडी तर्फे बोरद गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, पण या भागातील आदिवासी समाजाला मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आहेत। शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील कलमाडी तर्फे बोरद गावात निधन झाले असता आदिवासी स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। गावाबाहेर अंत्यसंस्कार करण्याची सोय असून त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ताच नाही। परिणामी मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ नातेवाईकांवर येते। पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते। रस्ता नसल्याने काटेरी झुडपे, बाजूला सारात चिखलातून, नदी नाल्यांमधून मृतदेह नेणं ही समाज व कुटुंबियांसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक बाब ठरते। आदिवासी समाज आजही अत्यंत मागासलेल्या स्थितीत जीवन जगत आहे। शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मूलभूत गरजांपासून समाज अद्यापही वंचित आहे। गावांत रस्ते नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नदी नाल्याच्या विरुद्ध पाण्याच्या प्रवाह पार करून स्मशानपर्यंत नेण्यात येते। यामुळे अखेर संयमाचा बांध फुटला असून शासनाला आमची यातना दिसेल का असा प्रश्न या गावातील आदिवासी बांधवांना पडला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं आणि रस्ता व फरची पूल तात्काळ तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार। मला प्रेत घेऊन जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो, म्हणून आम्हाला शासनाकडे एवढी विनंती आहे की आम्हाला लवकर फरशीची सुविधा करून द्यावी। हे शासनाकडे सर्व आम्ही ग्रामस्थांनी वतीने एक मागणी व आम्हाला प्रेत घेऊन जाण्यासाठी आम्हाला अशा अडचणीचा सामना करावा लागणार नाही यासाठी आमच्या प्रशासनाकडे विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर फरशीची सुविधा करून द्यावी।